संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या संतोष देशमुख केसचा अखेर निकाल लागला. कारण आज घडलेली ही घडामोड केवळ एक न्यायालयीन प्रक्रिया नसून ती एका अत्यंत गंभीर आणि टोकाच्या कृत्याच्या प्रकरणात न्यायाच्या दिशेने टाकलेलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. बीड जिल्ह्यातील बहुचर्चित मसानजोगचे सरपंच संतोष देशमुख अतिशय दुर्दैवी प्रकरण आज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. कारण बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयात आज या खटल्याची अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. आणि या सुनावणीत न्यायालयाने जे निर्णय घेतले त्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वेग येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सकाळपासूनच न्यायालय परिसरात अत्यंत तणावपूर्ण आणि गंभीर वातावरण पाहायला मिळत होतं. पीडित कुटुंबीय आशेने न्यायालयाकडे डोळे लावून बसले होते, तर दुसरीकडे समोरच्या बाजूच्या वकिलांची मोठी हालचाल न्यायालय परिसरात सुरू होती. सुनावणीला सुरुवात होताच न्यायाधीशांनी सर्व संबंधितांना थेट त्यांच्या नावाने हाक मारून त्यांना कटघऱ्यात उभं केलं आणि त्यांच्यावर नेमके कोणते गंभीर कायदेशीर ठपके ठेवण्यात आले आहेत याची सविस्तर माहिती वाचून दाखवली. याच क्षणी न्यायालयात एक प्रकारची गंभीर शांतता पसरली, कारण आज खऱ्या अर्थाने दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणार होती. याआधीच्या अनेक सुनावण्यांमध्ये विविध तांत्रिक कारणं देऊन ही प्रक्रिया सतत पुढे ढकलली गेली होती. कधी दुसऱ्या बाजूच्या वकिलांकडून नवीन अर्ज सादर केले जात होते, तर कधी कागदपत्रांच्या प्रती मिळाल्या नसल्याचं कारण देऊन वेळकाढूपणा केला जात होता. कधी प्रतिनिधी बदलले गेले, तर कधी तांत्रिक पुराव्यांच्या मूळ प्रतींची मागणी केली गेली. आणि अशा अनेक कारणांमुळे हा खटला बराच काळ लांबत गेला होता. मात्र आज न्यायालयाचा सूर पूर्णपणे वेगळा आणि अतिशय ठाम होता. आज न्यायाधीश स्पष्ट शब्दांत सांगत होते की या प्रकरणाला आधीच खूप जास्त उशीर झाला आहे आणि आता आम्ही आणखी विलंब कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. याच पार्श्वभूमीवर आज सर्व संशयितांवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी मुख्य संशयित वाल्मिक कराड याच्यासह इतरांनाही थेट प्रश्न विचारले आणि या थेट प्रश्नोत्तरांमुळेच आजची ही संपूर्ण सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरली. मागील सुनावणीमध्ये विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी जोरदार आणि आक्रमक युक्तिवाद झाला होता. सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेले मुद्दे आणि दुसऱ्या बाजूच्या वकिलांनी केलेले प्रतिवाद यामुळे वातावरण आधीच तापलेलं होतं. त्याचबरोबर या घटनेतील अत्यंत महत्त्वाचे पुरावे असलेले सीसीटीव्ही फुटेज समोरच्या वकिलांना सुपूर्द करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली होती. त्यामुळे आज जेव्हा आरोप निश्चितीची वेळ आली तेव्हा सर्व औपचारिक बाबी पूर्ण झालेल्या होत्या. सरकारी पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी यावेळी अत्यंत जोरदार आणि प्रभावी भूमिका मांडली. त्यांनी कोर्टासमोर स्पष्ट केलं की संतोष देशमुख यांच्यासोबत घडलेली घटना ही काही अचानक घडलेली बाब नसून आर्थिक बाबीत अडथळा निर्माण झाला म्हणूनच हे भयानक कृत्य अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलं आहे. संबंधितांचा उद्देश केवळ एका व्यक्तीला हानी पोहोचवणे हा नसून संपूर्ण परिसरात स्वतःचा वचक निर्माण करून वर्चस्व उभं करणं हाच होता, असा गंभीर दावा त्यांनी न्यायालयासमोर पुराव्यानिशी मांडला. त्यांच्या या युक्तिवादानंतर न्यायालयात उपस्थित असलेले अनेक जण सुन्न झाले, कारण हे प्रकरण केवळ वैयक्तिक रागातून नाही तर एका संघटित व्यवस्थेचा भाग असल्याचं समोर येत होतं. दुसरीकडे प्रतीक घुले याच्या वकिलांनी कागदपत्रांचा सखोल अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा वेळ देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचे निरीक्षण करण्यासाठी आणखी काही अवधी हवा आहे. पण यावर सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की संबंधित लॅपटॉप सध्या तांत्रिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत आहे आणि त्यातील काही माहिती अत्यंत खाजगी असल्याने ती सरसकट देणे शक्य नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. मात्र आवश्यक तो सर्व कायदेशीर पुरावा उपलब्ध करून देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावर न्यायाधीशांनी मध्यस्थी करत असा आदेश दिला की डेटा उपलब्ध होताच तो तपासण्यासाठी देण्यात यावा. पण त्याच वेळी त्यांनी हेही बजावलं की या कारणावरून आता सुनावणी अजिबात पुढे ढकलली जाणार नाही. यानंतर न्यायाधीशांनी सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू केला, तो म्हणजे आरोप वाचन आणि थेट विचारणा. न्यायालयात उपस्थित प्रत्येकाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती, कारण याच उत्तरावर खटल्याची पुढची दिशा अवलंबून होती. न्यायाधीशांनी अत्यंत गंभीर आणि करड्या आवाजात सर्व संबंधितांना विचारलं की तुमच्यावर जबरदस्तीनं पैसे वसूल करणे, पळवून नेणे, जीवघेणा हल्ला आणि मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे अत्यंत गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. हे सर्व आरोप तुम्हाला मान्य आहेत का? याच क्षणी न्यायालयात पूर्ण शांतता पसरली होती, कारण या प्रश्नाचं उत्तर पुढील सुनावण्यांचा संपूर्ण सूर ठरवणारं होतं.
काही क्षणांचा थांबा घेत आणि आजूबाजूला पाहत मुख्य संशयित वाल्मिक कराड उभा राहिला आणि त्याने मोठ्या आवाजात उत्तर दिलं की मला हे आरोप मान्य नाहीत आणि मला याबद्दल काही विशेष सांगायचं आहे. यावर न्यायाधीशांनी त्याला त्वरित थांबवत स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जेवढं विचारलं आहे तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका आणि फक्त हो किंवा नाही सांगा. यावरही वाल्मिक कराड थोडा अडखळत म्हणाला की मला केवळ राजकीय द्वेषातून या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. या वक्तव्यामुळे न्यायालयात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण न्यायाधीशांनी पुन्हा एकदा ठामपणे आपला प्रश्न विचारला की तुमच्यावरील आरोप तुम्हाला मान्य आहेत का? आणि यावेळी वाल्मिक कराडने स्पष्ट आणि मोठ्या शब्दात उत्तर दिलं की नाही, मला हे आरोप बिलकुल मान्य नाहीत. या उत्तरानंतर न्यायालयात काही काळासाठी स्तब्धता पसरली होती, कारण एका बाजूला सरकारकडे असलेले गंभीर पुरावे तर दुसऱ्या बाजूला सर्व आरोप नाकारणारा मुख्य संशयित. हा संघर्ष आता प्रत्यक्ष सुनावण्यांमध्ये अधिक प्रकर्षाने दिसणार होता. न्यायाधीशांनी त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख जाहीर केली आणि सांगितलं की या प्रकरणाची पुढील सुनावणी आता अत्यंत गतीनं घेतली जाईल. या आदेशानंतर आजची सुनावणी संपली, पण या काही मिनिटांच्या प्रश्नोत्तरांनी संपूर्ण प्रकरणाला एक नवीन आणि निर्णायक वळण दिलं आहे. संतोष देशमुख यांच्यासोबत घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता आणि परिसरात अस्वस्थतेचं वातावरण होतं. एक तरुण सरपंच जो गावाचा कणा मानला जात होता, त्यांचा असा दुःखद अंत होणं हे केवळ एका कुटुंबाचं नुकसान नव्हतं, तर संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारं कृत्य होतं. आज आरोप निश्चिती झाल्याने पीडित कुटुंबाच्या मनात न्याय मिळण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मात्र कायदेशीर लढाई अजून संपलेली नाही, कारण खरी कसोटी आता सुरू होणार आहे, जिथे प्रत्यक्ष पुरावे, साक्षीदारांच्या साक्ष आणि उलट तपासणी यातून सत्य बाहेर येणार आहे. आजच्या या सुनावणीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की हा खटला आता अत्यंत निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे आणि समोरच्या बाजूने आरोप नाकारल्यामुळे आता हा खटला सविस्तरपणे चालणार असला तरी न्यायालयाची कठोर भूमिका पाहता यात अनावश्यक विलंब होणार नाही असं दिसतंय. संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी हा केवळ कायदेशीर लढा नाही, तर आपल्या माणसाला न्याय मिळावा ही एक शेवटची आशा आहे. प्रत्येक तारखेला डोळ्यात आशा आणि मनात वेदना घेऊन ते कोर्टाच्या पायऱ्या चढत असतात आणि आज झालेल्या या आरोप निश्चितीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा दिसत होता. आता प्रश्न एकच उरतो की या लढाईत शेवटी विजय सत्याचा होईल का आणि पीडित कुटुंबाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल का? या प्रकरणातील प्रत्येक छोटी मोठी घडामोड जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडून राहा. पुढील सुनावणीत कोणते मोठे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला काय वाटते, या प्रकरणात निकाल किती लवकर लागेल? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.